ए सातोश इकडे बघ, अरे इकडे बघ. हो डब्बे मॅडम इकडे बघा. हा बघा बघा इकडे. ना फोटो घेणार, फोटो येणार त्याच्यात, रेकॉर्डिंग मध्ये घेणार फोटो, काय काळजी नाही. सगळ्यांनाच घ्या एकत्र. आणून डोळ्यावर थांबव. ट्रीटमेंट घेणं गरजेचं होतं. नमस्ते नमस्ते कारण काय माहितीये काय, फोटो काढतो. हे इकडे बघ रे, पितस, हे पितस तर इकडे बघ ना. असो काय मॅडमाने वाटूचं काम भारी केलेलं. आपल्या मॅडमचं आठवण झालेलं आहे. आपण सगळ्यांबरोबर कित्येक वर्षांनी मॅडमांना बघितलं. सतत मनामध्ये भेडसावत असतो, पण वर्गातल्या मित्रमैत्रिणींच्या आठवणींपासून आपण कधीच दूर जात नाही. त्या आठवणी कधीच पुसल्या जात नाही. आणि मग सोशल मीडियावर फोनाफोनी सुरू होते. त्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी त्यांचे फोन गोळा केले जातात आणि मग ठरतो कार्यक्रम गेट टुगेदरचा. आज आनंदाचा एक क्षण पुन्हा जोडूया, जुन्या आठवणींना जागूया. शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा आज पुन्हा एकदा अनुभवूया. चला तर आज आपण मित्रमैत्रिणींच्या गरक्यामध्ये पुन्हा एकदा रमूया. व्यासपीठावर विराजमान आपटे मॅडम आणि श्री सोनलेकर सर यांचं मी शब्दसमूहाने स्वागत करते. आणि आज शाळा भरणार आहे, आज आमचं गेट टुगेदर होणार आहे. गेल्या कित्येक वर्षाच्या आठवणी, मिळालेली सुखदुःख, कितीतरी प्रसंग आज आम्ही शेअर करणार आहोत. सगळ्यांच्या आजच्या या गेट टुगेदरमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक मी शब्दसमूहाने स्वागत करते. राजकारणी पण आणि मित्र पण सगळ्या मी
इच्छुक आहेत व्यासपीठावर पुनश्च एकदा आज शाळा भरणार आहे, आपले गेट टुगेदर होणार आहे. गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी, मिळालेली सुखदुःख, कित्येक प्रसंग आज एकमेकांशी आम्ही शेअर करणार आहोत. या गेट टुगेदर मध्ये सगळ्यांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करते आणि जाऊया आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत तिथे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिलं आपण आज राष्ट्रगीत म्हणणार आहोत. हे राष्ट्रगीत म्हणताना सुद्धा एक आठवण मनाकडे आहे. आम्ही राष्ट्रगीत म्हणत असताना तबला वादन आणि पेटी वादन अरावकर आणि मंगेश राऊत करायचे. मी पुढे पुढे गेला तो मंगेश राऊत काय पुढे पुढे करतेस म्हणायचा आणि तो परिपाठ रंगतदार व्हायचा. मात्र पुन्हा एकदा त्या आठवणीमध्ये जाऊया, सगळ्यांनी उभं राहूया. आज आपला ही जी बॅच आहे 1994 ते 96 या वर्षामधील 2 वर्षामधील आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. हा कार्यक्रम आपण पुढे नेत असताना एका गोष्टीची मला आठवण करून देण्यासाठी मी फक्त या ठिकाणी उभा आहे. आपल्या वर्गातील आपल्या सगळ्यांचा एक मित्र, सगळ्यांचा खरोखरचा मित्र होता, नावाप्रमाणे सुशील होता. सुशील कदम हा आपल्यातून निघून गेला. जवळजवळ 16-17 वर्ष झाली. अपघाती असं त्याचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्या आपल्या मित्राला आपण या ठिकाणी एक मिनिटाची श्रद्धांजली वाहूया आणि आपण कार्यक्रम आपला पुढे घेऊ. सगळ्यांना त्यानंतर आदरणीय श्री राणे सरांनी सुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं अशी विनंती आहे. त्यानंतर या प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री सोनुलेकर सर यांचे सुद्धा गुलाबपुष्प देऊन आमच्या सर्व आणि लिपिक श्रीयुत निलेश पारकर यांचे सुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत. आता इथे उपस्थित जास्त औपचारिकता आज आपण ठेवायची नाहीये, तरी पण तुमच्या सगळ्यांचं शब्दसुमनाने स्वागत केलंय. पण एक मित्र आणि एक मैत्रीण यांनी पुढे येऊन आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत स्वीकारायचं. रेश्मा पावसकर तिचं सगळ्यांच्या वतीने आज आपल्या या 2 वर्षाची बॅच इथे एकत्र येतो. कित्येक वर्षाने आज पुन्हा एकत्र आलो. वाटलं नव्हतं खरं तर आजचा गेट टुगेदर होईल, कारण प्रत्येकाचा एक वेगळंच हे होतं. येतोय ना गिरबटचं स्वागत आहे, व्यासपीठावर बसलेलं आहे. कित्येक वर्षाने एकत्र आलो असं वाटलं नव्हतं, पण एकत्र आलो, खूप छान वाटलं. ओळखी गाठीभेटी झाल्या. आज इथे आपल्या माझी प्राचार्य, आपल्या प्राचार्य आणि राणेसर उपस्थित आहेत. खरं तर आम्ही त्यांना शाल पांघरावी, पण आम्ही मोठे नाही आहोत, आम्ही त्यांचे शिष्य. पण आमच्या सगळ्यांच्या अशा भावना आहेत की आमच्या ज्या काही गुरुप्रती आदर आहे, प्रेम आहे, आदर आहे आणि त्या आदराप्रती आम्ही आज त्यांना इथे बोलवलेलं आहे. मी सर्वप्रथम विनंती करते की आपल्या राणे सर आदरणीय गुरुवर्य आपले मॅडम, राणे सर, पदचे प्राचार्य पारकर सर, बऱ्याच वर्षांनी म्हणजे आपली इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, पुन्हा एकदा ह्या वर्गात येऊन बसावं. कणकोलीत असल्यामुळे कधीतरी कामाच्या निमित्ताने येणं जाणं व्हायचं. येणं व्हायचं. बऱ्याचदा आमच्याकडे शिक्षणाधिकारी परीक्षेनिमित्त इथे असायची.
आणि एखादं इमर्जन्सीचं काम असलं तर आम्ही यायचो. त्यावेळी आठवणी यायच्या, अरे ही आपली शाळा, या शाळेने आपल्याला घडवलं. सगळ्या आठवणी ताज्या व्हायच्या. परंतु असा हा आजचा दुर्मिळ असा योग घडून यायला जवळजवळ 29 वर्ष लागली. डिसेंबर 96ला परीक्षा झाल्यानंतर त्याच्यातले काही चेहरे दिसलेच नाहीत. कोळी आहेत, म्हापसेकर आहेत, शिंदे आहेत, सुर्वे आहेत, बाकीचे काही जिल्ह्यातले नसल्यामुळे कधीतरी भेटीगाठी व्हायच्या. परंतु आज असा योग आलेला आहे. जवळजवळ 39 विद्यार्थी आपण होतोय आणि त्याच्यापैकी आज मला वाटतं 25 जण आपण एकत्र जमलोय. हा योगायोग त्या प्रशालेनं आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आज जे आम्ही आहोत त्यावेळी मला वाटतं आपटेबाई मॅडमांना आम्ही खूप त्रास दिला. त्यावेळेचे दिवस म्हणजे मी माझ्या घरी पण सांगतोय, म्हणजे कधीतरी असं मुलांना येतं तर मी म्हणायचो, मी माझ्या मिसेसला म्हणतोय. आणि आपटे मॅडमांना, राणे सरांना एवढा त्रास दिला. आपटे मॅडम कधीतरी म्हणायचे की मला जेवढा त्रास देतात ना त्याच्यापेक्षा त्रास देणारी मुलं तुम्हाला भेटणार. आणि मिसेसला म्हणतोय की आपटे मॅडमांचा शब्द आता खरा करतो, मुलं आता एवढे त्रास देतात की नको वाटतं शाळेत जाणं. ते त्यावेळी आम्ही खूप कारण वय पण तसंच होतं. कॉलेजचं जीवन होतं खरं म्हणजे 12वी नंतर कॉलेज जीवनासारखंच आम्ही 2 वर्ष DEDची घालवली. आणि आमचे सगळे गुरुवर्य, मी तर 1989 पासूनचा विद्यार्थी. राणे सरांनी मला 10वी पर्यंत शिकवलं. त्याच्यानंतर 11वी 12वी सुद्धा मी इथेच झालोय. आणि म्हणजे राणे सर, गिंडे सर हे मला 10वी पर्यंत शिकवायला होते. 11वी 12वीला जे सर होते ते सुद्धा, म्हणजे कांबळे सर सुद्धा मला 10वी पर्यंत शिकवायला होते. ते सगळे सर हायस्कूलला पुन्हा DED कॉलेजला मला इथे शिकवायला आले. म्हणजे 89 सालात मातीचा म्हणजे कच्ची मातीचा गोळा म्हणून तिथे प्रवेश घेतला आणि 1996 मध्ये एक परिपूर्ण शिक्षक होऊन आयुष्य जगायला बाहेर पडलोय. त्या गुरुवर्यांचे खूप फार मोठे उपकार आमच्यावरती आहेत. अजूनही आठवणी, आमचा गणेश राणे कधीतरी भेटतोय मुंबईला गेल्यानंतर किंवा आल्यानंतर. गणेश आला की पहिला आपटेबाईंची आठवण काढणार, 2 नंबरला राणे सरांची. राणे सर आणि आपटेबाई कशा आहेत म्हटलं, दोघांची कधीतरी भेट होते. बाकीचे म्हटलं इथे कोण भेटत नाही आपल्याला. आणि त्याच्यातच कांबळे सरांचा पण उल्लेख करावा लागतो. अलीकडे त्यांचं पण देहांत झालेलं आहे, आर्य कांबळे. अलीकडचं म्हणजे ह्या 4-5 होय, ते आपल्याला 1 वर्ष होते शिकवायला, सेकंड इयरला. अलीकडे तुम्ही चौकशी केली तर मला समजलं की कांबळे सर सुद्धा या 4-5 महिन्यामध्ये ते पण एक्सपायर झालेले आहेत. 4-5 महिने झाले, जास्त नाही. तर ही सगळी माणसं म्हणजे आता आज आपणच निवृत्तीकडे निघालोय म्हटल्यानंतर आपल्याला शिकवणारे तर मगाशीच उल्लेख आला धडस सरांचा. धडस सरांचं एक वाक्य म्हणजे आम्हाला गोष्ट सांगायची परकर सर. आणि ते त्यांचं काय नाही असं म्हणणं असायचं. गोष्ट सांगून झाली म्हणाले तुम्ही तरुण आहात, काहींच्या प्रेमात पडा, तुम्हाला ती माणसं भेटतील न भेटतील, तुमचे तोड्या जमतील, परंतु कधीच कोणाला शाप देऊ नका, कारण तुमचे शाप हे तुम्हालाच बाधतात. मी कायम सांगायचे, मी तरुण आणि एक मित्रासारखे मित्र म्हणून ज्यावेळी त्यांचं ते दुःखद म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये ते आणि त्यांचं चिरंजीव दोघेही गेले, खूप वाईट वाटतं. म्हणजे अजूनही ते आठवणी आल्या की अतिशय वाईट वाटतं की असं अंत होऊ नये. एवढं किळीमेळीचे वातावरण. धडस सर आम्हाला DED कॉलेजला पण शिकवायला होते, SM हायस्कूलला पण ते शिकवायला होते. म्हणजे मी सांगतो काय, म्हणजे 89 पासून 96 पर्यंत जवळजवळ 7-8 वर्ष मी इथं शिकल्यामुळे सगळ्या हा अंक होता. दुसरं मगाशी आपण म्हटलं सुशीलचं आणि म्हणजे मला माझ्या जिवारी त्याचं जाणं लागलं, कारण त्याचा मृत्यू होण्यापूर्वी ह्याच मे महिन्यामध्ये मी संघटनात्मक कामासाठी रत्नागिरीचे काही शिक्षक आले होते, त्यांच्याबरोबर मी सावंतवाडीला गेलेलो. ते पुढे गेल्या, त्यांच्या गाडीने मी गेलेलो आणि मी ST ने यायला निघाले आणि मला सुशीलचा फोन आला. मी म्हटलं की सुशील, मी सावंतवाडीतच आहे, तू आता कुठे जायचं नाही, माझ्याबरोबर घरी चालेल. स्वतःच्या गाडीवर बसून मला घरी घेऊन गेला. माझं आदरातिथ्य केलं. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी त्याच्या
कडे होतोय आणि मग मला शाळी वगैरे भरपूर. अरे म्हटलं मी जाणार कसं एस टी नाही, मी तुला सोडायला येतो स्टँडपर्यंत. आणि त्याच्यानंतर काही महिन्यातच अतिशय दुर्दैवी असं तिचं अंत झालेलं नाही. कोणाचंही तसं होऊ नये म्हणजे आमच्यातला एक अतिशय म्हणजे असं करेल असं वाटलं नव्हतं. कारण सुशील म्हटला की आम्ही त्याला शोधे म्हणायचो, कारण तो अमिताभ बच्चनचा एकदम फॅन. मग त्याचे सगळे डायलॉग पाठ त्याला हे आठवणीचे अजूनही आठवण येते. शोधे म्हटलं की सुशील आणि त्याचे ते तुरळे केस म्हणजे शर्ट इन करायचा अगदी. म्हणजे आठवण सांगायची म्हटलं तर आपटे मॅडमांचे आमचं शर्ट इन वरलं सुद्धा कधी कधी भांडणं व्हायची. आपटे मॅडमांचे शर्ट इन करायचे, आम्ही शर्ट बाहेर काढून म्हणायचं आम्ही चालतो, आम्ही इन केलेलं नाही. म्हणजे ह्या काही आठवणी म्हणजे तसं ते आठवण येते की असे काही आपल्यात होते आणि तो आज आपल्यात नाही आहे. आठवणी भरपूर आहेत आणि मॅडम तुमच्या या आठवणी आम्हाला खूप म्हणजे आता वर्गात शिकवताना आम्हाला खूप आठवण येते की आपटे मॅडम आम्हाला असं करायचं, आम्ही त्यावेळेशी मस्ती करायचो. आणि तो सगळा दिवस जगण्यासाठी म्हणजे पुन्हा त्या स्मृती जागवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. कारण आम्ही कणकवलीतले मला वाटतं बरेचसे स्थानिक होतोय, परंतु आमचे जे काही मापसेकर होते, कोळी होते, बुंदे, कुटेमाटे हे मला वाटतं परत जिल्ह्यातले 4 जण होते आणि आपले कुडाळ सावंतवाडीचे वेंगुर्ल्याचे काही जण होते आणि सगळे कणकवलीत राहायचो. आणि बरेचसे प्रसंग म्हणजे अगदी आपला सहल कॅन्सल झाल्यापासूनचा बरेचसे प्रसंग आठवतात की सहल आलेली, रात्री पहाटे गाडी फिरून गेली, सकाळी त्याच्यानंतर म्हणजे जे काही प्रसंग घडले होते त्याच्यामुळे ती सहलीची परवानगी आम्हाला त्यावेळी संस्थेने नाकारली होती आणि त्याची गाडीवर फिरून गेली होती. हे अशा रीतीने 2 वर्ष सहल आम्ही अक्षरशः कॉलेज जीवन जगलोय. कॉलेज म्हणजे आमच्या बॅचने जेवढा मॅडमांना त्रास दिला असेल तेवढा मोठ्या कुठल्याच बॅचने त्रास दिला नसेल. पण एक आपुलकी म्हणून म्हणजे आम्ही असं नव्हे, मॅडमही आम्हाला तेवढंच समजून घ्यायचे. राणे सर, गिंडे सर, कांबळे सर, त्यानंतर मोहिते सर म्हणजे मोहिते सरांचे म्हणजे तो भारीच विषय म्हणजे ते सगळे विषय आता आठवत पण नाही. मॅडमांचा एक विषय मात्र मला आधुनिक भारतीय शिक्षण कायम लक्षात राहतोय. कारण एकमेव मला वाटतं फर्स्ट इयरला मी आणि कुठे पाटे दोघे जर आम्ही 2 विषयात फेल झालो. तो विषय मला आधुनिक मी आधुनिक भारतीय शिक्षण मध्ये म्हणजे मॅडमांनी एवढं चांगलं शिकून सुद्धा काही मार्कासाठी, पण नंतर जेव्हा मी पुन्हा बसलोय तर सगळ्यात जास्त मार्क मला आधुनिक भारतीय शिक्षण या विषयामध्ये होते. ते ती पण आठवण म्हणजे ह्या सगळ्या आठवणी आपल्याला भरपूर अशा आहेत. आज दिवसभर आपण त्याच्यातच रममाण होणार आहोत. तर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना आज आलात याबद्दल धन्यवाद देतोय. अजूनही आपले म्हणजे 38 पैकी आपण मला वाटतं 26 जण 12 जण आपले राहिले. पुढच्या वर्षी सुद्धा किंवा अजून त्याच्यानंतर सुद्धा आपण सगळ्यांनी असेच एकत्र जमूया. पुनश्च एकदा आपटे मॅडम आणि राणे सरांना धन्यवाद देतोय. सर आपण आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल संपूर्ण वर्गाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतोय आणि याच ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद.